एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक आहे की आपल्या सूर्यमालिकेतील जे ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाचं पृष्ठभागीय तापमान सरफेस टेम्परेचर हे वेगवेगळं आहे। मग असं वेगवेगळं का आहे, कुठलं कारण आहे? बरोबर आहे। तर आपण नॉर्मली काय विचार करतो की बरोबर आहे बाबा वेगवेगळंच असेल ना, का तर सूर्यापासून जसं जसं अंतर वाढत जाईल तसं तसं तापमान कमी होईल सर, त्याच्यात काय एवढं तर सोपं आहे, तर वेगवेगळं तर राहणारच। तसं नाही, तसं नाही। हा हे कारण आहे, हे कारण आहे, पण हे सर्वच ग्रहांना लागू होत नाही। म्हणून तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की नक्की कोणतं कारण आहे की प्रत्येक ग्रहावरचं पृष्ठभागीय तापमान वेगवेगळं राहते। बरोबर आहे, राईट? मग बघायचं, पण बघण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे 2 प्रश्न डोक्यात ठेवायचे आहेत, प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत व्हिडिओ पाहून। आणि जर सपोज टू बी प्रश्नांची उत्तरं सापडली नाही तर पुन्हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण आपल्याला आपल्या संकल्पना पक्क्या करायच्या आहेत आणि फॅक्ट्सची रिकॉलिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे, का तर परीक्षा पास करायची आहे। बरोबर आहे, राईट? तर मग चलायचं आपले 2 प्रश्न। चला चल बाबू, पहिला प्रश्न, खालील पैकी अचूक विधाने कोणती? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज और आर करेक्ट? है ना, पहिलं बघून घेऊया आता काय अरे बाबू। सर्व पृथ्वी सापेक्ष ग्रहांचे तापमान उष्ण आहे। टेम्परेचर ऑफ ऑल टेरेस्ट्रियल प्लॅनेट्स इज हॉट। हॉट है ना, हे आहे बा, उष्ण राहते। हॉट म्हणजे उष्ण, लक्षात ठेवा। हॉट म्हणजे ठीक आहे। सर्व जोव्हियन ग्रहांचे तापमान गोठण बिंदूच्या खाली आहे। टेम्परेचर ऑफ ऑल जोव्हियन प्लॅनेट इज बिलो द फ्रीजिंग पॉइंट। 0 डिग्रीच्या खाली असन बाबा, असं त्यांचं म्हणणं आहे। ओके, 2 विधाने आहेत, पर्याय तुमच्या समोर आहे। पहिला प्रश्न त्याचे पर्याय डोक्यात फिट। सेकंड बघायचं, चला सेकंड प्रश्न, मंगळ ग्रहाबाबत खालीलपैकी कोणाबाबत? मंगळ ग्रहाबाबत खालीलपैकी पुन्हा अचूक विधाने कोणती रे बाबा? विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स इज और आर करेक्ट विथ रिगार्ड टू द प्लॅनेट मार्स? वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड वायूचे किती प्रमाण आहे? 95% प्रमाण आहे। atmosphere has 95% of the carbon dioxide. वातावरणामध्ये हरितगृह परिणाम होऊन तापमान वाढते। दुसरा पर्याय, atmospheric temperature increased by greenhouse effect मंगळावरील। आलं की नाही लक्षात? आणि वातावरण अत्यंत विरळ आहे। कुठलं? मंगळावरचं वातावरण अत्यंत विरळ आहे। atmosphere is too much thin, खूपच विरळ आहे। असे 3 तुम्हाला विधाने दिलेली आहेत, फॅक्ट्स दिलेले आहेत, आणि तुम्हाला यातून अचूक फॅक्ट निवडायचा आहे। 2 प्रश्न डोक्यात फिट ठेवून आता आपण संपूर्ण व्हिडिओ समजून घेऊया, आणि संकल्पना एकदा क्लिअर झाली की पुन्हा हे प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत, त्याचं उत्तर शोधायचं आहे। उत्तर आठवलं तर समजायचं आपला कॉन्सेप्ट पक्का, आपले फॅक्ट्स रिकॉलिंग कॅपॅसिटी मस्त, आणि नाही तर पुन्हा पाहायचं आहे, कारण की आपल्याला परीक्षा पुन्हा सांगतो पास करायची आहे। चलायचं आता, चला चलायचं म्हणजे तिकडे नको जा, इकडे तिकडे, हे इकडे अभ्यास आले, नाही तर चाललेलं आमचे कुठे। टेरेस्ट्रियल अँड जोव्हियन असे 2 प्रकारचे आपण प्लॅनेट बघितलेले आहेत, पृथ्वी सारखे दिसणारे आणि बृहस्पती सारखे असणारे। असं 2 कॅटेगरायझेशन आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। तुमच्यासाठी मी प्लेलिस्ट सातत्याने लिंक करतो, व्हिडिओच्या शेवटी प्लेलिस्ट पूर्ण पाहून घ्यायची। आलं की नाही लक्षात? कॉस्मॉलॉजीवरची ही पूर्ण सिरीज आहे, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीवरची। चला, टेरेस्ट्रियल आणि जोव्हियन मधला काय फरक आहे? पहिल्यांदा आपण फोकस करूया त्यांच्या तापमानावर। बुध दिवसाचं तापमान
430 डिग्री सेंटीग्रेड आणि रात्रीचं तापमान -180 डिग्री सेंटीग्रेड. असा जबरदस्त फरक दिवसाचा आणि रात्रीचा. याच्यात किती किलोमीटर दूर आहे हा सूर्यापासून? केवळ 58 दशलक्ष 58 मिलियन किलोमीटर इतका दूर आहे. त्यानंतर आपला शुक्राचं तापमान 664 डिग्री सेंटीग्रेड. याच्यामध्ये दिवसाचं रात्रीचं असं लिहिलेलं आहे का? नाही लिहिलेलं आहे. ठीक आहे. शुक्र किती दूर आहे? 108 दशलक्ष किलोमीटर. मी दोन्ही सांगतोय, त्याचं कारण आहे, मग पुढे समजून घेऊया. दुसरा आहे आपला पृथ्वी, जिथे आपण राहतो आणि जिला सर्व नष्ट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. मस्तपैकी बरोबर आहे, राईट, झक्कास एकदम. तिचं टेम्परेचर ऍव्हरेज आहे, हे सर्व ऍव्हरेज सांगितलं. ऍव्हरेज किती आहे? 15 ते 16 डिग्री सेंटीग्रेड. किती दूर आहे? 149 दशलक्ष म्हणजे 150 दशलक्ष किलोमीटरच्या जवळपास आहे. पृथ्वीवर सर्वतोपरी असंच आहे का? नाही. काही ठिकाणी अत्यंत जास्त थंड, काही ठिकाणी अत्यंत जास्त उष्ण. अंटार्क्टिकावरचं तापमान -80 डिग्रीच्या खाली आपल्याला दिसून येते. परंतु काही ठिकाणी जसं आपण कॅलिफोर्नियाचा काही प्रदेश बघितला तर तिथलं तापमान आपल्याला 56 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतच सुद्धा दिसून येतं, असं आपल्याला आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे फरक आहे, पण ऍव्हरेज आपण सांगतोय. ठीक आहे. पण रात्रीचं आणि दिवसाचं संपूर्ण प्लॅनेटवरील तापमान ह्या बुधसारखं असं होत आहे का? नाही, पृथ्वीवर तसं होत नाही. म्हणून मी इथे ऍव्हरेज दिलं. आता इथे आपण मंगळावर बघूया. मंगळावर सुद्धा संपूर्ण ग्रहावर काही भाग सोडला तर संपूर्ण ग्रहावर दिवसाचं तापमान 13 डिग्री ते 20 डिग्री, म्हणजे उन्हाळा असेल तर 20 डिग्रीच्या जवळपास आणि हिवाळा असेल तर 13 डिग्रीच्या जवळपास. रात्रीचं किती आहे? तर उन्हाळा असेल तर 73 डिग्री -73 डिग्री सेंटीग्रेड आणि आपल्याला हा दिसतोय उन्हाळा, हिवाळा दिसतोय तर -83 डिग्री सेंटीग्रेड. किती दूर आहे रे बाबा? 228 दशलक्ष किलोमीटर इतका दूर आहे. आता बघा याच्यामध्ये काय तारतम्य दिसतो का? तारतम्य दिसतो का? जसं जसं किलोमीटर वाढत गेलं तसं तसं असं टेम्परेचरचं काही आहे का? नाही, असं काही नाही. याचं वेगळं, याचं वेगळं, याचं वेगळं, 4चे 4 ताल आहेत. पण आता जोव्हियन कडे जाऊया. म्हणजे बृहस्पती सारखे, गुरु सारखे असलेले जे ग्रह आहेत त्याच्या कॅटेगरी मधले, त्याच्यामध्ये कसं दिसतं? बृहस्पती -160 डिग्री सेंटीग्रेड, 160 मायनस आहे. किती किलोमीटर आहे? 778 मिलियन 778 दशलक्ष किलोमीटर आहे, म्हणून त्याचं मायनस आहे. ठीक आहे रे बाबा. आता शनी बघूया. तर शनीचं डिस्टन्स 1430 किलोमीटर आहे आणि याचं तापमान कमी झालं याच्यापेक्षा -176 डिग्री सेंटीग्रेड. आता युरेनस जर बघू त्याच्यानंतर, तर त्याचं किलोमीटर किती आहे? 2870 दशलक्ष किलोमीटर आणि तापमान पुन्हा कमी झालंय -214 डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यानंतर शेवटचा ग्रह नेपच्यून, त्याचं तापमान आहे -225 डिग्री सेंटीग्रेड. किती दूर आहे रे बाबा? 4500 मिलियन किलोमीटर असा लांब झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे जसं जसं अंतर तसं तसं तापमान कमी झालंय. तर हा लॉजिक बरोबर आहे. इथं मात्र लॉजिक बसत नाही. बरोबर आहे. आता ह्या दोन मध्ये असं का आहे हे आपण आता समजून घेऊया. पहिल्यांदा एवढं लक्षात आलं की टेरेस्ट्रियल प्लॅनेट, लक्षात घ्या, टेरेस्ट्रियल प्लॅनेट पृथ्वी सारखे दिसणाऱ्या ग्रहांमध्ये अंतराचं, सूर्यापासून अंतराचं घेणं देणं नाही आहे का? तर त्यांच्या स्वतःचा काहीतरी लोचा आहे. पण जोव्हियन म्हणजे बृहस्पती सारखे, गुरु सारखे दिसणाऱ्या ग्रहांमध्ये आपल्याला दिसतं जसं जसं अंतर वाढत गेलं तसं तसं तापमान कमी होत गेलेलं दिसतं. बरोबर आहे. फक्त एकच लोचा आहे की डिस्टन्स जसं बदलतं त्या प्रमाणात तापमान बदलताना दिसत नाही, म्हणजे कमी होताना दिसत नाही डिस्टन्सच्या नुसार. ते काय आपण ते पण समजून घेऊया. दोन कारण आपण बघायची. ओके, चलायचं. चला बघा, बुध सर्वाधिक दैनिक तापमान कक्षा असलेला ग्रह आहे. सर्वाधिक तापमान असलेला शुक्र आणि सर्वाधिक दैनिक तापमान, फरक जो आहे डिफरन्स,
तो असलेला बुध, असं दोन वेगवेगळं वर्णन लक्षात आले का? आपण बघूया, आपला हा आहे बुध. मर्क्युरी किती दूर आहे तर 58 दशलक्ष किलोमीटर आहे, म्हणजे सूर्याच्या अत्यंत जवळ. आणि म्हणून याची जम्मून सेकत तर बिचाऱ्याची सेकते. आणि म्हणून 430 डिग्रीच्या जवळपास दिवसाचं तापमान असते, कारण की याचे डायरेक्ट सूर्यकिरण असे मस्तपैकी पडतात. म्हणजे दिवसाचं तापमान अधिक आहे. याचं कारण काय? याचं कारण आहे की तो सूर्याच्या अत्यंत जवळ आहे, त्याच्यामुळे सूर्याची किरण त्याच्यावर जास्तीत जास्त पडतात. क्लिअर लक्षात आलं? आता रात्रीचं असं काऊन होतं रे बाबा? सूर्याच्या अपोजिट जाते तर असं का होते? इथं का फ्रीज लावून ठेवली का? नाही. तर त्याचं कारण आहे, इथलं वातावरण कसं आहे? अत्यंत विरळ. ऍक्च्युअली विरळ म्हणजे नो ऍटमॉस्फिअरच नाही आहे इथे, वातावरणच नाही आहे. तर एक प्रकारचं इथे कसं आहे? हेक्झोस्फिअर आहे. कसं आहे? हेक्झोस्फिअर. पण हे हेक्झोस्फिअर कसं आहे? त्या पृष्ठभागाला अटॅच आहे, ज्याला म्हणतात आपण सरफेस्ड बाउंड असा शब्द आहे. सरफेस बाउंड आहे, जवळपास आहे, अत्यंत विरळ म्हणजे वातावरण नसल्यासारखं आहे. वातावरणच नाही, त्याच्यामुळे जेवढी किरण पृष्ठभागावर पडली, पृष्ठभाग तापला की रात्रीच्या वेळात लॉंग वेव्स जे आहेत ते निघतात. आता आकाश निरभ्र असेल म्हणजे वातावरणच नाही असं असेल, तर जेवढी उष्णता आली तेवढी उष्णता निघून गेली. त्याच्यामुळे इथून सर्व उष्णता या पृष्ठभागावरून रात्री काय वातावरणात निघून जाते. आणि वातावरणात निघून गेल्यामुळे आपल्याला काय दिसतंय? -180 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत याचं तापमान भरकन उतरतं, है ना? भरकन म्हणजे दुपारी पूर्ण तंदूर आणि रात्री पूर्ण कुल्फी, असं कॉन्ट्रास्ट आपल्याला एकाच ग्रहावर दिसून येतं. आता इथे वातावरणच नाही आणि म्हणून थंड होतं. तर वातावरण का नाही रे बाबा? काय कारण आहे? तर पहिलं कारण की हा जो ग्रह आहे अत्यंत लहान आहे, केवळ 4880 किलोमीटर एवढाच व्यास आहे. आणि त्याच्यामुळे आतमधलं पण त्याच्यात जो आहे कोर तो वीक झालेला आहे आणि त्यामुळे कमजोर गुरुत्वीय बल आहे. काय आहे? कमजोर गुरुत्वीय ग्रॅव्हिटेशनल पुल कॅपॅसिटी जी आहे, ग्रॅव्हिटी ती फार कमजोर आहे. पृथ्वीच्या केवळ 38% आहे. म्हणजेच याच्यामध्ये वातावरणातील जे वायू आहेत, पर्टिक्युलरली हलके वायू आहेत, ते बांधून ठेवायची ताकदच नाही. ना हायड्रोजन नाही, काहीच बांधून ठेवू शकत नाही आणि त्याच्यामुळे इथं वातावरण राहू शकलं नाही. लक्षात आलं का? आणि म्हणून दिवसा डायरेक्ट वातावरण अडवतच नाही ना, अल्बेडो अडवतच नाही, डायरेक्ट आतमध्ये येते आणि डायरेक्ट बाहेर जाते, डायरेक्ट आतमध्ये डायरेक्ट बाहेर. त्याच्यामुळे गरम आणि थंड. क्लिअर? पण बुधवर असं आपल्याला दिसतंय की परमनंट लेवलवर आईस आहे, बर्फ आहे. मला म्हणा एवढा शेकते तर बर्फ राहतेच कसा? बरोबर आहे. तर आपला हा उत्तर गोलार्ध म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, त्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर असे खडगे आहेत, क्रॅटर्स, खोल खडगे. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल, खोल खडगे आहेत. आणि त्या खोल खडग्यामध्ये मेट्रॉइड्स थ्रू वगैरे जे काही पाणी आलं ते तिथं साचून गेलं आणि ते साचल्यानंतर आता हे जे खडगे आहेत इतके खोल आहेत आणि इतक्या खोलवर ते पाणी गेलं आहे की तिथे सूर्यप्रकाश पोहोचतच नाही. हजारो किलोमीटर खोल झालेले आहेत, त्यामुळे तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं? तिथलं वातावरण अत्यंत थंड आहे, फ्रीजिंग पॉइंटच्या कमी आहे आणि म्हणून तिथे आपल्याला काय दिसतंय? निरंतर बर्फ स्थितीमध्ये पाणी दिसून येतं. आलं की नाही लक्षात? निरंतर बर्फ स्थितीमध्ये पाणी दिसून येतं. तर बुध हा कसा आहे? एकदम हॉट आणि एकदम कूल. त्यामुळे याची सर्वाधिक दैनिक तापमान कक्षा आहे. बघा केवढी गॅप पडत बसेल बरं, केवढी गॅप आहे. बरोबर आहे, राईट? आणि सर्वाधिक तापमान कक्षा असल्यावरही इथे मात्र बर्फा एवढं शेकल्यावर आहे, कारण की उत्तर
ध्रुव आणि दक्षिण ध्रुवापर्यंत तिथे सूर्यकिरण पोहोचत नाही, बरोबर. त्यातही जे खळगे आहेत तिथपर्यंत सूर्यकिरण बिलकुलच पोहोचत नाही. क्लिअर? बुध लक्षात आला. त्याच्यानंतर आपण बघूया आपला शुक्र भाऊ. शुक्र हा पृथ्वीचा काय म्हणते जुळा, काय म्हणते जुळा आहे. आता जुळा आहे, ट्विन, ट्विन म्हणते बाबा याले. आता ट्विन कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते समजे नाही, तर ट्विन म्हणजे आपल्याला काय दिसते की याचा जो आकार आहे, डायमीटर आकार, व्यास जो आहे तो जवळपास समसमान आहे. पृथ्वी थोडी मोठी आहे. आणि दुसरं म्हणजे याच्या आतमधले जे हे आहे ग्रॅव्हिटी, ही ग्रॅव्हिटी पण थोडीफार बरोबर आहे. या पृथ्वीच्या 91%, किती? पृथ्वीच्या 91% ग्रॅव्हिटी ही आपल्या शुक्राची आहे. म्हणजे शुक्र आणि पृथ्वी ह्या दोन कारणांमुळे काय म्हणतात, ट्विन आहेत, जुळे आहेत. पण आता जुळे असले, आपण पाहिलं जुळे भाऊ राहतं, एक लमचा काय राहते है ना, पोलीस, आणि दुसरा राहते चोर, है ना. होते का नाही? जरी जुळे असले तरी दोन्ही पोलीस बनतात का, किंवा दोन्ही चोर? नाही. तसंच इथे झालं. जरी हे ट्विन असले तरी बाकीचा स्वभाव गुण महत्वाचा आहे. याचा स्वभाव असा तापट आहे आणि आमची पृथ्वी बिचारी अशी नरम शांत आहे. आम्हीच बदमास्की करतो, तिले है ना तापवतो, मग ते चिडली विडली भविष्यात तर काही खरं नाही. तिला सांभाळून ठेवायचं आहे ना. आपली मातृभूमी आहे, आपण इथे राहतो, बरोबर आहे. पण असो, आता आपण माणूस आहोत. माणसासारखा बदमाश ह्या जगात का अख्ख्या विश्वात कोणी नसन लमचा, आहे का नाही. जाऊ द्या, आता ते गोष्ट वेगळी. हॉटेस्ट प्लॅनेट याला म्हणतो, काय म्हणतो, हॉटेस्ट प्लॅनेट. आता हा शुक्र आणि हा पृथ्वी, आता याचं कंपॅरिझन, कारण जुळे आहेत, कंपॅरिझन यांचा स्वभाव गुण बघूया. पृष्ठभागावरील तापमान शुक्राचं 464 डिग्री सेंटीग्रेडच्या जवळपास. कसं सण, म्हणून याला आपण काय म्हणतो, तंदूर. तंदूरच आहे ना, फर्नेस आहे असा बम जबरदस्त. नाही, इकडे पृथ्वीवरचं किती, 15 ते 16 डिग्री फक्त. आता हे आपल्याला असं दिसते. आणि तापमान कक्षा त्याच्यामुळे इथे बघा नसल्यासारखी, इथे बघा यातली तापमान कक्षा आहे का, बुधची जशी होती तापमान कक्षा, जबरदस्त कॉन्ट्रास्ट नाही. इथे रात्रंदिवस नाही, रात्रंदिवस सारखं तापमान, रात्रंदिवस सारखं तापमान. इथे दैनिक तापमान कक्षा कशी आहे, 3.39 डिग्री सेंटीग्रेड ओनली, फक्त एवढूसाच फरक. आपल्या पृथ्वीवर मात्र 23 डिग्रीच्या वर आपल्याला तापमान कक्षेमध्ये फरक दिसते. तिथे तर भयानक बुधमध्ये, बरोबर आहे, राईट. परावर्तित सूर्यकिरण, आता हे जे आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे, परावर्तित सूर्यकिरण किती होतात, याच्यावरून परावर्तन किती होते आणि याच्यावरून परावर्तन किती होते. इन जनरल काय, जेवढे सूर्यकिरण शिरतील आतमध्ये, जसं बुधमध्ये पाहिलं, जेवढे सूर्यकिरण शिरतील आतमध्ये पृष्ठभागावर तेवढं तापन, बरोबर आहे. जेवढे परावर्तित होईल तेवढं थंड राहील. तर आता हा जो आहे बम तापते, याचा अर्थ याच्यामध्ये जास्त सूर्यकिरण शिरायला पाहिजे, बरोबर आहे ना, राईट. पण इथे काय दिसते, रिफ्लेक्शन ऑफ सोलर लाईट 85%. अल्बेडो जो आहे याचा, अल्बेडो किती आहे, 85%. जेवढे सूर्यकिरण आहेत ते वरच्या वरून वातावरणातून स्पेस मध्ये परावर्तित होऊन जातात. किती, 85%. म्हणजे याच्या आतमध्ये किती टक्के जाते, केवळ 15%. किती सूर्याची ऊर्जा जाते, केवळ 15%. सूर्यकिरण फक्त 15% जाते. म्हणजेच काय, याचा नेट एनर्जी फ्लक्स जर बघितला, आतमध्ये ऊर्जा किती आहे, तर केवळ आणि केवळ 17 वॅट पर मीटर स्क्वेअर आहे. एवढीच आहे, हलका फुलका. पण इथं जर बघाल पृथ्वीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये परावर्तित सूर्यकिरण फारच कमी, 30 डिग्रीच्या जवळपास, 30% जवळपास, है ना, 30% जवळपास. म्हणजे अराउंड 70 ते 75% जवळपास सूर्यकिरण पृथ्वीवर शिरतात. मग पृथ्वीचं तापमान असं पाहिजे होतं किंवा याच्यापेक्षा जास्त, असं दिसत नाही. मात्र इथे मात्र एवढं खतरनाक तापमान. अरे सूर्यकिरण एवढे येते, याचा बघा निव्वळ एनर्जी जो आहे, फ्लक्स जो आहे, ऊर्जा अभिवाह जो आहे, किती आहे, 142 ते 157. याच्या किती पटीने जास्त आहे. पृथ्वी केवढी सेकली जाते तरी थंडी, आणि हा कमी सेकला जाते तरी गरम. हे असं कसं झालं, है ना, हे असं कसं झालं. असं असताना म्हणजेच
शुक्रावर फारच कमी सूर्यकिरण जात असतानाही सूर्याचं इतकं जबरदस्त तापमान का आहे, त्याचं कारण आता आपण बघून घेऊया. चला बघा, तर संरचना जी आहे शुक्राच्या वातावरणाची आणि पृथ्वीच्या वातावरणाची, यातच आपल्याला लक्षात येते की शुक्रावरचं जे तापमान आहे ते इतकं खतरनाक का आहे. बरोबर आहे. तर कार्बन डायऑक्साईड किती आहे, 96%. मॉलिक्युलर नायट्रोजन मॉलिक्युलर फॉर्म मध्ये आहेत 3%. ट्रेस गॅसेस बाकीचे आहेत, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आहेत, वॉटर वेपर आहे, आर्गॉन आहे, हेलियम आहे, किती आहे, केवळ 1%. आता हा कार्बन डायऑक्साईड जो आहे हा कुठला वायू आहे, कार्बन डायऑक्साईड हा कुठला वायू आहे, हा हरितगृह वायू आहे. हा काय आहे, हरितगृह. बरोबर आहे, हरितगृह वायू आहे. आता हरितगृह वायूचे काय खूबी आहे, काय स्पेशालिटी आहे, तो ऊर्जा शोषून घेते, बाहेर जाऊ देत नाही. आतमधली ऊर्जा शोषून घेते, बाहेर जाऊ देत नाही, आणि आतमधली ऊर्जा शोषल्यावर वापस पाठवून देते. त्याचं काम काय आहे, आतमधल्या आतमध्ये ऊर्जा त्याची सायकल चालवतो, बाहेर जाऊ देत नाही. ही याची खूबी आहे, ही याची स्पेशालिटी आहे. आता याची स्पेशालिटी असल्यामुळे याचं प्रमाण वातावरणात जास्त आहे, म्हणून एकदा सूर्यकिरण ही शुक्राच्या पृष्ठभागावर गेली की ते बाहेर पडत नाही, जाऊच देत नाही, आणि तिथल्या तिथे ते जे राहते. त्यामुळे ते सूर्यकिरण जे आहे, जे आतमध्ये आले, अंदर आओ सब माल डब्बे में, आतमधले घेते, तर आतमधलं होईन कसं वातावरण, खतरनाक. बरोबर आहे, राईट. आलं की नाही लक्षात, ठीक आहे. अजून एक खास गोष्ट आहे, काय खास गोष्ट आहे, की तिथे सल्फ्युरिक ऍसिडचे घनदाट मेघ आहेत. आता हा एक जांगडगुत्ता आणि हा एक जांगडगुत्ता, याच्या आधारावर त्याचा अल्बेडो आणि त्याचं आंतरिक तापमान, पृष्ठभागीय तापमान हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. आता थोडस पृथ्वीच्या अनुषंगाने बघूया. पृथ्वीचं जर वातावरणाचं कंपोजिशन, ऍटमॉस्फेरिक स्ट्रक्चर जर बघितलं तर काय दिसतं, नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, अदर गॅसेस आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, निऑन. कार्बन डायऑक्साईड नसल्यासारखं आहे ना, 1%, 21 दिसते आपल्याला. म्हणजेच काय आहे की इथे हरितगृह वायू हा फार कमी प्रमाणात आहे व्हेनसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला काय दिसतंय की आंतरिक ऊर्जा जी आतमध्ये आली ती आतमधल्या आतमध्ये राहत नाही, ती निघून जाते, जरी जास्त प्रमाणात येत असली तरी. बरोबर आहे. तर आपण दोघांचं गणित बघूया. हा आपला शुक्र भाऊ, ही आपली पृथ्वीताई. सूर्यकिरण इकडे आले, पडले शुक्राच्या वातावरणावर, आणि इकडे पडले पृथ्वीच्या वातावरणावर. एंट्री केली वातावरणाच्या पहिल्या याच्यातून, ढग. इकडे जबरदस्त घनदाट मेघ आहे सल्फ्युरिक ऍसिडचे, आणि हे कसे आहेत, येल्लोइश ब्राईट आहेत. कसे आहेत, येल्लोइश ब्राईट आहेत. आणि येल्लोइश ब्राईट असल्यामुळे हे चकाकी जास्त आहे, म्हणून तर आपल्याला शुक्र तारा म्हणतो आपण, चमकते, जेव्हा की तो तारा नाही आहे. चमकते का, कारण की याच्या वरचे मेघ जे आहेत एकदम चमकदार आहेत, त्यामुळे सूर्यकिरण जे पडतात ते रिफ्लेक्ट होतात जबरदस्त, आणि म्हणून याच्यावर जेवढे सूर्यकिरण पडतात सर्वात जास्त पडत असतील पृथ्वीपेक्षा. का जास्त, कारण की याचं अंतर पृथ्वीपेक्षा कमी आहे, त्यामुळे अधिकाधिक सूर्यकिरण हे याच्या वातावरणावर पडत असतील. तर त्यामुळे इथे अधिकाधिक सूर्यकिरण पडले, पण त्याच्या 85% सूर्यकिरण हे त्या ढगांमुळे अवकाशात स्पेसमध्ये निघून जातात. केवळ 15% आपल्याला आतमध्ये येताना दिसतात. बरोबर आहे, राईट. आता याच्यावर पडले की मेघाच्या आतमध्ये शिरले, एकदा शिरले की मग ते आतमध्ये असे येतात. आल्यावर पृष्ठभागावर पडले, पृष्ठभागावरचं काय होतं, किरण परावर्तित होतात. कुठल्या याच्यात, इन्फ्रारेड मध्ये होतात. आता इन्फ्रारेड मध्ये जे जातात, तर हा इथे काय आहे, इथे कार्बन डायऑक्साईड भाऊ आहे, त्याचं ब्लँकेट आहे, जबरदस्त आहे, तो काही जाऊ देस नाही, म्हणून कमी प्रमाणात इन्फ्रारेड रेज बाहेर पडतात, आणि जे आहेत अधिक प्रमाणात इन्फ्रारेड पुन्हा आतमध्ये येतात. तर अधिक प्रमाणात इन्फ्रारेड जास्त आणि कमीच प्रमाणात इन्फ्रारेड बाहेर नसल्यासारखे, आणि त्याच्यामुळे इथलं तापमान काय आहे, निरंतर उष्ण आणि अति जास्त उष्ण आहे. ठीक आहे. इंटरनल एनर्जी काय झाली आहे, ट्रॅप. कारण की इथलं थर्मल ब्लँकेट जे आहे कार्बन डायऑक्साईड मुळे
ते अत्यंत जास्त जाड आहे. इकडे जर बघितलं आपण तर आपल्याला काय दिसतंय है ना, की एक अराउंड 70% जवळपास आतमध्ये गेले, केवळ 15% बाहेर गेले. आतमध्ये जे गेलेत ते लॉंग व्ह्यूजच्या थ्रू इन्फ्रारेड करणं अधिकाधिक निघून गेले स्पेसमध्ये बाहेर. अधिकाधिक निघून गेल्यामुळे पृथ्वी ही कंपॅरेटिव्हली थंड होते. म्हणजेच कारण कुठलं आहे? कारण आहे आपण म्हणूया ग्रीन हाऊस इफेक्ट. हरितगृह परिणाम आहे व्हेनसवर, शुक्रावर, म्हणून इथलं तापमान सातत्याने निरंतर है ना हे खूप जास्त असतं. पृथ्वीवर मात्र असं आहे नाही. याचा खतरा होत आहे असं आपण म्हणतो, कारण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललंय आहे ना, वॉटर वेपरचं प्रमाण, मिथेनचं प्रमाण वाढत चाललंय, म्हणजे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्याचं प्रमाण वाढत चाललंय. त्यामुळे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट हा पृथ्वीवर होताना दिसतोय, क्लायमेट चेंज होताना दिसतोय, तापमान वाढताना दिसतंय. बरोबर आहे, राईट? ठीक आहे. पण हा असा कसा झाला निरंतर? त्याचं कारण ह्या डिटेलमध्ये आपण एक स्वतंत्र व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, तुम्ही राहा सोबत, तुम्हाला ते पण माहित होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण बघूया मंगळ. मंगळ कसा आहे? थंडा थंडा कुल कुल. मंगळ कसा आहे? थंडा थंडा कुलकुल. तर काही विषय नाही, थंडा थंडा कुलकुल राहीलच, काहीच प्रॉब्लेम नाही. का? तर सिंपल आहे, सूर्यापासून फारच दूर आहे बाबा. सूर्यापासून पहिलं कारण की मंगळावरचं वातावरण थंड काय आहे? दिवसाचंही, रात्रीचं तर आहेच, दिवसाचंही. का? तर 234.6 दशलक्ष किलोमीटर इतक्या दूर आहे. आता एवढ्या दूर पृथ्वीच्या किती झाला? 150, पुन्हा त्याच्यात ऍड करा, म्हणजे 70-80 किलोमीटर अजून, दशलक्ष किलोमीटर अजून दूर झाला, भयानक दूर झाला है ना. आणि त्याच्यामुळे इथे सोलर एनर्जी जी आहे, सूर्यप्रकाश आहे, हा फार कमी प्रमाणात पृष्ठभागावर पडत आहे आणि म्हणून इथलं वातावरण थंड आहे. पहिलं कारण लॉजिकली. पण आता आपण बघूया दुसरं कारण, की दिवसाचं तापमान जर समरमध्ये बघितलं तर 20 डिग्री समर मधला आहे, विंटर मधलं 13 डिग्री, आणि रात्रीचं तापमान -73 डिग्री. थंडीच्या वेळात आपल्याला दिसेल 80च्या जवळपास. एक डिफरन्स अराउंड जो आहे, ऍव्हरेज जो आहे, -68 डिग्री सेंटीग्रेड मध्ये दिसतो. आता याला थंडा थंडा कुलकुल म्हणला का? आता गंमत बघा, व्हेनस बघितला आपण, शुक्र बघितला. शुक्राच्या वातावरणामध्ये आपण म्हटलेलं आहे की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे खूप जास्त आहे, 96 डिग्रीच्या जवळपास आहे, आणि म्हणून तिथे ग्रीन हाऊस इफेक्ट झाला आणि म्हणून तिथलं तापमान खूप जास्त आहे. मग इथे लॉजिक बसायला पाहिजे होता. इथे किती आहे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण? 95% आहे. मग इथे असला पाहिजे होता ना. मॉलिक्युलर नायट्रोजन 3%, आर्गॉन 1.6%, ट्रेस गॅसेस, कार्बन मोनॉक्साईड आहे, वॉटर आहे, मिथेन आहे, डस्ट आहे, फारच कमी आहे, फारच कमी आहे. मग इथे जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, कारण हा कुठला वायू आहे? हरितगृह वायू आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे. मग इथे तो असायलाच पाहिजे होता. मग व्हेनस मध्ये जास्त आहे, इथं मात्र का नाही? तर याचं कारण इथलं, व्हेनसचं तुम्ही स्वतंत्र सांगणार आहे तिथं काय, याचं कारण इथे मी तुम्हाला सांगतोय की वातावरणीय दाब जो आहे तो पृथ्वीच्या पेक्षा 100 पटीने कमी आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर पृथ्वीपेक्षा 100 पटीने कमी आहे, नसल्यासारखंच आहे. आणि नसल्यासारखं असल्यामुळे जरी हे वातावरण असलं तरी वातावरण कसं आहे? विरळ आहे, थिन ऍटमॉस्फिअर आहे. आणि थिन ऍटमॉस्फिअर असल्यामुळे जे काही सूर्यकिरण आतमध्ये येतात ते फार कमी प्रमाणात येतात, ते फार कमी प्रमाणात येत आहेत. पण जे आले आतमध्ये ते टिकवून ठेवायची क्षमता कार्बन डायऑक्साईड मध्ये नाही आहे, कारण ते विरळ आहे. म्हणजे नो थर्मल ब्लँकेट, याच्या काही थर्मल ब्लँकेट तयार झाली नाही आहे, आणि म्हणून आपल्याला दिसतंय मंगळावरचं तापमान फारच कमी आहे. जरी तिथे कार्बन डायऑक्साईडचं एकूण वातावरणाच्या एकूण वायूमध्ये सर्वात अधिक जरी पर्सेंटेज असलं तरी. आलं की नाही लक्षात? म्हणजे केवळ ग्रीन हाऊस गॅस असली म्हणजे जमते का? नाही. ऍटमॉस्फेरिक प्रेशर असलं पाहिजे, ऍटमॉस्फेअरची डेन्सिटी जी आहे, घनता, ती असली पाहिजे. ती नसेल तर थंडा थंडा कुल कुल होऊन जाते. आलं की नाही लक्षात? ठीक आहे, चला शेवटचं आता बघूया, की आपण बघितलेलं आहे की सर्व बृहस्पती सारखे दिसणारे जे ग्रह आहेत, म्हणजे गुरु म्हणजे बृहस्पती, शनी,
है ना, आणि त्याच्यानंतर युरेनस आणि नेपच्यून यांचं तापमान आपल्याला निरंतर डिस्टन्स नुसार कमी होताना दिसतं, मान्य आहे. परंतु दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे यांचं प्रेशर, आपण जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर ज्याला म्हणतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर है ना, आणि जे तापमान बदलत आहे टेम्परेचर, याच्यानुसार इथे जे ढग आहेत, जे अमोनियाचे ढग आहेत, अमोनियम सल्फाइडचे ढग आहेत, है ना, हायड्रोसल्फाइडचे, अमोनियम हायड्रोसल्फाइडचे ढग आहेत, किंवा पाण्याचे जे आहेत ढग, ते ढग कंडेन्स जे होतात, म्हणजे बर्फमय बनतात, कंडेन्स होतात, तर ते वेगवेगळ्या अल्टिट्यूडवर होतात, वेगवेगळ्या उंचीवर होतात. त्याचं कारण की ह्या चारही यांच्यामध्ये जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, सरफेस ग्रॅव्हिटी आहे ती वेगवेगळी आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला हा फरक दिसतो. अदरवाईज सिंपल लॉजिक कुठला आहे की जसं जसं डिस्टन्स वाढत जातं तसं तसं इथलं तापमान कमी होताना दिसतंय, पण तेवढ्या फरकाने होताना दिसत नाही, कारण की प्रत्येकाची जी सरफेस ग्रॅव्हिटी आहे ती वेगवेगळी आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर वेगवेगळं आहे. त्यामुळे इथे कंडेन्सेशन, ज्या ढगांमध्ये रूपांतरण जे आहे, अमोनियाचं म्हणा, अमोनियम हायड्रोसल्फाइडचं म्हणा, किंवा पाण्याचं म्हणा, ते वेगवेगळ्या अल्टिट्यूडवर होतं. क्लिअर? ओके. जसं आपण जर बघितलं की हा आपला आहे नेपच्यून भाऊ, हा आपला युरॅनस भाऊ, हा आपला शनी, आणि हा आपला गुरु. याच्यामध्ये बघा तर आपल्याला गुरु आणि शनीमध्ये कंपोजिशन इन जनरल काय दिसतं, हायड्रोजन आणि हेलियमचं प्रमाण सर्वाधिक आहे, आणि हायड्रोजन कंपाऊंडचं प्रमाण थोडंफार आहे. तिथेच युरॅनस आणि नेपच्यून याच्यामध्ये हायड्रोजन कंपाऊंड जो आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मिथेन, अमोनिया, वॉटर इन आईस फॉर्म मध्ये आहे, ते अधिक प्रमाणात दिसते, म्हणून याला आयसी जायंट म्हणतो. आणि हायड्रोजन आणि हेलियम वायूचं प्रमाण फार कमी प्रमाणात दिसते, इकडे जास्त, म्हणून याला गॅस जायंट म्हणतो. आता टेम्परेचर जे बदलतंय वेगवेगळ्या याच्यावर, ते बघा तुम्हाला दिसेल. इथे मिथेनचे क्लाउड वेगळ्या लेवलवर आलेले आहेत, ठीक आहे. इथे अमोनियाचे क्लाउड वेगळ्या लेवलवर आलेले आहेत, म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आलेले आहेत. तिथेच आपल्याला दिसतं शनीमध्ये, ट्रोपोस्फिअर मध्ये, लोअर अल्टिट्यूडला ट्रोपोस्फिअर मध्ये आपल्याला पाण्याचे ढग, म्हणजे वॉटर जे क्लाउड्स आहेत ते तयार होताना आपल्याला दिसतंय. हा डिफरन्स केवळ त्यांच्या सरफेस ग्रॅव्हिटी आणि टेम्परेचरच्या मुळे आहे. क्लिअर? लक्षात आलं? पण सर्वसामान्य आपण काय शब्द वापरतो, जसं जसं डिस्टन्स वाढतं तसं तसं तापमान कमी होतं. हे जोवियनच्या बाबतीमध्ये लागू होतं. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही, काही अडचण नाही, पक्क नाही, कारण तुम्ही एकदम सिरियसली व्हिडिओ बघता, कारण की व्हिडिओ मधला कंटेंट जो आहे एकदम स्पेसिफिक आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही सिरियसली बघता, बोर जरी असला तरी, है ना. दुसरं महत्वाचं आहे की आता तुम्हाला प्रश्न पाहायचा आहे तर पाहून घ्या, सोडवून पहा, आला नाही तर पुन्हा व्हिडिओ पहा, बरोबर आहे. छान अभ्यास करायचा आहे, पण सोबतच लाईक करा. व्हिडिओ पाहिल्यावर प्रश्नांचं उत्तर आलं असेल तर कॉमेंट करा, नसेल आलं तर कॉमेंट करा. का समजलं नाही, काय नाही समजलं ते पण सांगा, म्हणजे मग मला अजून तुम्हाला काहीतरी देता येईल, प्रयत्न करता येईल. आणि सोबतच लाईक सोबत शेअर करा, अधिकाधिक शेअर करा, तर अधिकाधिक दोस्तांनी माहिती होईल, सगळे ऑफिसर व्हा, बरोबर आहे. राईट? अभ्यास करता त्याबद्दल काही शक नाही, म्हणून ऑल द बेस्ट.